किचन तर इथं किचनमध्ये आले, बघू शकता. इथं भाजी वगैरे काढली, फ्रीजमधलं सर्व जे लागेल ते काढलं. आणि इथं दळण आणलेलं होतं त्या दिवशी, ते रात्रीच मी बाहेर काढून ठेवलं, पण गोणी थोडीशी ना ओली झाली होती. पाऊस होता, पावसात आणलं होतं म्हणून. तर मी बाहेरच काढून ठेवली गोणी. डब्यात पीठ वगैरे भरायचं आहे. आणि इथं तांदूळ वगैरे काढले. तर भात घालते पहिला आणि भांडे वगैरे घासायचे आहेत. तर थोडा चहा आहे तो गरम करून घेते. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो, वार आहे बुधवार. तर बुधवारचं हे रुटीन तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे. तर आज टिफिनचा होता 5वा दिवस. तर टिफिनच्या 5व्या दिवशी मी काय बनवलं ते नक्की बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जराही स्किप करू नका. आणि टिफिनच्या 5व्या दिवशी आज मी बनवलं होतं सॉरी तर आज मी बनवलं होतं मस्त असं बटाट्याचं कालवण मसाला वाटून, भात आणि शिमला मिरचीची भाजी आणि चपाती. तर असा होता आजचा टिफिनच्या 5व्या दिवसाचा मेनू. आणि इथं बघू शकता किचनमध्ये आलेले आहे. चाय होता थोडासा, म्हणले चला चाय गरम करून घ्यावा. पाऊस वगैरे असला, थंड वातावरण असलं का आपल्याला चाय प्यायला अजून छान वाटतं आणि चाय पिऊशी वाटतो. तर मग मी पित नाही जास्त चहा, पण असला तर पिते, नाही तर मग नाही पित. तर इथं बघू शकता चाय गरम करून घेतलेला आहे. आणि भांडे वगैरे पण घासायचे आहेत. तर पहिलं म्हणले भात वगैरे घालून द्यावा. भात वगैरे घातला आणि मग नंतर भांडे वगैरे घासून घेतले. कारण भांडे वगैरे घासून घेतल्याशिवाय ना स्वयंपाकाला असं मन लागत नाही. तर म्हणलं पहिला भात वगैरे घालून द्यावा आपण आणि मग भांडे वगैरे घासून घ्यावा. आणि ताईंनो, मोठे व्हिडिओ आवडतात की नाही, मिनी ब्लॉग पण आवडतात की नाही, नक्की कमेंट करून सांगा. जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, पहिल्यांदा मला पाहत असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि लवकरच ताईंनो मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगते, तर सांगू म्हणजे तुम्हाला विचारते मी. घेऊन तर येणार आहे, पण तरी पण लगेच नाही. तरी पण मला तुम्हाला विचारायचं आहे या व्हिडिओच्याद्वारे, की ज्या कोणी ताई बघत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की ताई व्हिडिओ बनव म्हणून. या विषयावरती विषय असा आहे, तर कॅन्सलवरती व्हिडिओ मला बनवायचा आहे. थोडंफार जर मला माहिती आहे, मला माहिती आहे कॅन्सलबद्दल किंवा कॅन्सल कशाप्रकारे होऊ शकतो, काय छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला माझ्या गृहिणीला ताईंना सांगणार आहे. कारण की कसं आता बघा, जी हिना खान आहे, सर्वात फेवरेट ॲक्टर आहे सगळ्यांचीच. ये रिश्ता क्या कहलाता यामध्ये होती ती अक्षरा म्हणून, अक्षरा या नावाने. तर हिना खान, तर तिला आता ब्रेस्ट कॅन्सल झालेला आहे. तर तेव्हापासून मग मला असं वाटलं की नाही, आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे. आपल्याला जर थोडीफार माहिती आहे तर ते आपल्या ताईंपर्यंत पोचवली पाहिजे. आपण काय डॉक्टर वगैरे कोणी नाही, पण थोडीफार जे आपल्यापर्यंत, माझं असं असतं, जर आपण सोशल मीडियावर आज आहोत तर आपल्याला काहीतरी माहिती आहे. ज्यात छोटीशी माहिती नाही, प्रत्येक म्हणजे एखादीचं एक जरी ताईने बघितला व्हिडिओ, तिला जरी त्या व्हिडिओपासून काहीतरी माहिती भेटली तर ती 4 जणांना पुढे सांगन, ती त्या गोष्टीपासून सतर्क राहीन. आणि माझ्या आजूबाजूला आता आसपास म्हणजे मला असं वाटतं 15 दिवसापूर्वी कॅन्सर पेशंट आत्ताच डेट झालेली आहे. परत 1 महिन्यापूर्वी मला माहिती पडलं कॅन्सर पेशंट एक होते, त्यांची डेट झालेली. म्हणजे जवळपासचेच होते, म्हणजे असे आपण बोलतो ना आजूबाजूला, आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण आजूबाजूला किंवा जवळपासचे ओळखीचे. तर जास्त करून ऐकायला येत आहे, स्त्रियांमध्ये जास्त करून हा आजार पसरत आहे. किंवा स्त्रिया दुर्लक्ष देतात, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत नाही, काळजी घेत नाही, त्याच्यामुळे होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला स्त्रियांना, किंवा असं नाही की स्त्रियांनाच होतं, जास्त करून स्त्रियांनाच होतो, पण तरी पण प्रत्येक कोणालाही हा आजार जो आहे तो कोणालाही होऊ शकतो.
तर त्या आजारापासून आपल्याला सुद्धा आपली काळजी घ्यायची आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, थोडक्यात मला जे माहिती आहे छोट्या मोठ्या टिप्स ते नक्की तुम्हाला मी सांगेन. पण त्यासाठी जर कोणी व्हिडिओ पूर्ण बघितला तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई या विषयावरती तू व्हिडिओ बनव, तर मी लवकरात लवकर विषयावरती व्हिडिओ बनवेन. तर नक्की मला कमेंट करून सांगा ताईंनो, मी नक्की व्हिडिओ बनवेन, लवकरात लवकर बनवेन. आणि असा पण बनवणार आहे, माझा विचार चालला आहे खूप दिवस झाले की बनवावं. पण बघू, जर कमेंट आल्या मला तर मी लवकरात लवकर बनवायचा प्रयत्न करेन. आणि हे बघू शकता आता भांडे वगैरे घासून घेतले, भरपूर असे भांडे होते दुपारचे. आर्य आणि मीच असतो म्हणजे जेवायला वगैरे, तर चायचे परत दुपारी जेवणाचे प्लेटी वगैरे, तर त्या सर्व घासून टाकल्या. आणि भांडे जेव्हा घासतो ना तेव्हाच आपल्याला फ्रेश वाटतं बघा. हां बेटा. तर इथं भांडे तर झालेलं आहे घासून. तर इथं ना कोणीतरी आवाज दिला बाहेर, मला पण आता लक्षात नाही कोणी आवाज दिला. तर कोणतरी आवाज दिला तर मी हात धुवून पटकन गेले कोण आलं बघण्यासाठी, कारण घरात कोण नव्हता, म्हणून मला जावं लागलं. तर आता मी बघितलं तर टिफिन होते, टिफिनवाल्या होत्या, त्या टिफिन नेतात ना आपल्याकडनं, त्या होत्या. तर त्यांनी ते क्लासला चालले होते, तर जाता वेळेस टिफिन देऊन गेल्या. त्या बोलल्या तुम्ही बनवून ठेवा, मी ते घेऊन जाते. म्हणले ठीक आहे. तर इथं आता ना भांडे वगैरे झाले, कढई वगैरे काढते मी आणि धुवून घेतल्या कढई वगैरे. धुवून वगैरेच घेते मी, घासलेले अगोदर जरी घासले असं किंवा जस्ट घासलेले जरी असले ना तरी धुवून वगैरेच घेते. आणि ते चाय वगैरे पिऊन, चाय वगैरे थंड झाला आहे भांडे वगैरे घासूपर्यंत, पण ठीक आहे, सवय झाली आता. चाय काढला का कामं करायची आणि मग थंड झालं पिण्याचा. तर ठीक आहे. इथं बघू शकता शिमला मिरची वगैरे घेतली आता. तर धुवून घेते पहिले मी, म्हणजे नंतर जास्त करून धुवायला लागणार नाही. तर धुवून घेणार आहे. आणि शिमला मिरचीची मस्त अशी भाजी झाली होती. मी तर खात नाही, मला नाही आवडत. मला शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून थोडंसं आपण हिरवी मिरची लसूण वाटून करतो ना पातळ थोडीशी भाजी, जशी अख्खी शिमला मिरची करतो ना आपण मसाला भरून तशी, किंवा तशाच पद्धतीने कट करून टाकलं ना तर त्याला खूप छान असं कालवण, थोडंसं रस्सेदार चपातीसोबतही खायला आणि भातासोबतही खायला खूप छान होतं. मला तसं आवडतं. पण मला तेवढा टाईम नव्हता, मला करणार होते 1 किंवा 2 शिमला मिरचीची भाजी तशी. पण मग शिमला मिरची तर अर्धा किलो होती, पण ती कमी होती खूप शिमला मिरची. मग खूप कमी होती केल्याच्यानंतर मग मी केली पण नाही, तेवढा वेळही नव्हता. कारण की तेवढं परत मसाला काढा वाटा, त्याच्यामुळे मी ना जे आहे तेच केलं. आणि त्यांनी फ्राईड राईस पण आणलं होतं, व्हेज फ्राईड राईस आणलं होतं आणि नूडल्स आणले होते मुलांना. आमच्या दोघांना व्हेज फ्राईड राईस, तुम्हाला मी नंतर पुढं दाखवते व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामुळे ना जास्त मी काय केलं नाही. आणि भात कालवून केला बटाट्याचा, तर ते कोणीच नाही खाल्लं, त्यांनी पण नाही खाल्लं. कारण की नूडल्स खाल्ले, व्हेज फ्राईड राईसच खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी होता गुरुवार, तर मग असं झालं.
भात घालून जास्त झालं होतं, भाजी चपाती सर्वांनी खाल्ली. आणि आता इथं ना भांडे वगैरे भाजी वगैरे धुवून झाली, धुवून मी ठेवलेली आहे. भाजी वगैरे आता कट करून घेते. पीठ मळायचं आहे, तर मीठ काढलं का लगेच टाकून ठेवते, म्हणजे ना बरं पडतं. काय वेळेस विसरून जातो आपण. मी विसरत नाही सहसा, पण तरी पण एखाद्या वेळेस घाईघाईमध्ये कधी विसरलं तर मग चपात्या आणि लागन. आणि इथं बघू शकता मी आता ना एकीकडे भाजी पण कट करून ठेवलेली आहे. कट म्हणजे जे देठं असतं ते काढून घेतलेले आहे. धुवून तर घेतलेलीच आहे, तरी लासलं एका पाण्याने धुणार आहे, कारण चाळणीतच ठेवणार आहे आणि स्वच्छ पाणी टाकणार आहे हंड्यातलं. तर इथं मी ना मसाला भाजत आहे. बघ नीट. इथं मी ना पाणी टाकलं, सॉरी, मसाला भाजून घेत आहे. खोबरं, कांदा, बटाट्याच्या कालवणाचा बटाटे वगैरे पण कापून घेतलेले आहेत. आणि इथं आता मी जास्त कपडे असन बघ. तर इथं मी ना मसाला वगैरे भाजून झालं होतोय तोपर्यंत इथं भाजी पण कापून घेत आहे. दोन्हीकडे लगेच करून घेत आहे. तर इथं बघू शकताय फ्रीजमध्ये जे लागत होतं ते काढलं, कोथिंबीर वगैरे काढली आणि मसाला वगैरे भाजून झालेला आहे. तर इथं मसाला वाटून घेत आहे मी, कारण कालवण टाकण्यासाठी, कारण खूप उशीर झाला होता. आज 9:15 झाले होते. आणि मग इथे मी आता ना मसाला वगैरे वाटून घेत आहे. मसाल्यात कोथिंबीर वगैरे घातली, अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. तर 2 आहे, एक खोललेले आहेत, तर एक पॅक आहे, त्याच्यामुळं ना दुसरीच हातामध्ये येते. आणि थोडीशीच घालते अद्रक लसूण पेस्ट, जास्त नाही घालत. आणि इथं बघू शकता आता मसाला वगैरे वाटून घेते.
तर इथं मसाला वगैरे वाटून घेतला आणि भाजी वगैरे पण कापून घेतली. तर इथं कालवण पण टाकून घेतलं मी. कालवण टाकलेलं आहे आणि इथं बघू शकता भाजी अजून कापतच आहे. कारण उशीर झाल्या होती, मग दोन्हीकडे मला कामं करावं लागले कारण की टिफिन पण द्यायची होती. आणि मग इथं लगेच कांदा लाल व्हायला टाकलेला आहे भाजीसाठी आणि लगेच भाजी टाकून देत आहे. झालं चपात्या करायच्या आहेत. आणि ताईंनो व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगा. छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत. इथं आपला स्वयंपाक झालेला आहे, भाजी पण झाली आणि कालवण पण होत आहे. तर शिजलेत बटाटे आणि चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत. सर्व चपात्या करून घेतल्या. आता मी ना टिफिन पॅक करून घेत आहे लगेच आणि त्यांना फोन करत आहे. टिफिन पॅक करायच्या पहिला अगोदर फोन करायला सांगितलं आर्यला. त्यांनी फोन केला, ते येते बोलले. मग लगेच टिफिन पॅक केली मी. गरम गरमच लगेच जेवण भरते कारण ते लगेच घेऊन जातात येऊन 4 ते 5 मिनटात. आणि भात बघू शकताय वरच्या डब्यात भरायचा, तर मी मधल्या डब्यात भरला होता. आणि इथं चपात्या खालच्या डब्यामध्ये ठेवते मी आणि मधल्या डब्यात कालवण किंवा भाजी ठेवते, असं जसं जमन तसं. कधी ह्याच्यात चपातीच्या वरच्या डब्यात जातं, कधी त्याच्या वरच्या डब्यात जातं, असं भाताच्या खालच्या डब्यामध्ये. 4 डब्याचे आहे टिफिन. तर मी चमचे ठेवलेले आहे मोजमापाचे. तर पहिले पण टिफिन होते तेव्हा माझे चमचे होते. हा जो कालवणातला चमचा आहे ते 4 चमचे मी असं कालवण टाकते. कालवण किंवा डाळ किंवा कधी थोडंसं जास्त पण घालते, असं काही नाही की तेवढंच टाकते. आणि इथे गरम होतं म्हणून मी थोडं थोडं टाकत होते. आणि भाताचा सुद्धा चम्मच आहे, तर भातासुद्धा चमच्याने 5 चमचे मी भात टाकते. आणि भाजीचा सुद्धा चम्मच आहे, तर भाजीच्या चमच्याने 2 चमचे भरून भाजी टाकते. ते टिफिन वगैरे दिली होती बघू शकताय. तर आता मी तुम्हाला दाखवते. टिफिनची घाई होती मग पहिले टिफिन पॅक केली, नंतर मी तुम्हाला मग दाखवलं स्वयंपाक. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. हे बघू शकता नूडल्स फ्राईड राईस आणले होते आणि तुम्हाला दाखवते. बघा यशने फोन घेतला आहे नवीन आज, तर तो दाखवत आहे.